याचे प्रतिशब्द कोणते आणि प्रमाणित प्रतिशब्द कोणते हे व्यक्त होत नाही आहेत. एक वेळा असा काळ येऊ नये की आपल्या मराठी भाषेमध्ये फक्त क्रियापदच मराठी असतील किंवा असेच काही आणि कोणतेही दुसरे शब्द. असं तसंच होतं आहे. आज आपण भाषा बोलताना अनेक भाषा एकत्र बोलतो. मराठी असेल, कोकणी असेल, या भागामध्ये असेल, इंग्रजी असेल, हिंदी असेल. आपण ते टेलिव्हिजनमध्ये पाहतो, रेडिओ जॉकी असतील, एकाच वाक्यामध्ये अनेक भाषा वापरायला लागतो. अशा संदर्भामध्ये आपण काय मराठी साहित्याची भूमिका काय असली पाहिजे हे सुद्धा विचार आहेत. त्याचे शब्दकोश करणं, ज्ञानकोश तयार करणं, त्याचं व्याकरण तयार करणं आणि ते संगणकातून त्याचं सर्व ही अभिवृद्धी करणं हे अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे. आणि हे व्यासपीठामध्ये ठरायला पाहिजे की आपण संगणकाला कम्प्युटर म्हणणार की कॉम्प्युटर म्हणणार की अभिकलन यंत्र म्हणणार, काय म्हणणार, आणि त्याचा प्रमाणित कोणता प्रतिशब्द आहे. आणि सर्वच येतील, पण आम्ही हे हा प्रमाणित मानतो किंवा हा लोकमान्य मानतो. तर हा विचार व्हायला पाहिजे. आज जे आव्हानं या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये, संगणकाच्या युगामध्ये आहेत, असे ज्ञानकोश तयार करणं. ज्ञानकोश केतकर त्याच भागात ज्ञानकोश, विज्ञानकोश, प्रतिशब्द, डिक्शनरीज, बायलिंग्वल, मोनोलिंग्वल डिक्शनरीज, थेसॉरस वगैरे वगैरे अनेक जे आहेत ते तयार करणं. आणि याची सुरुवात कोकणातून झाली होती. याला हे आपण म्हणायला हवं. तरच भाषेचं वृद्धिंगन होईल, तसंच संवर्धन होईल. तर महत्त्वाचा विचार मला हाच मांडायचा होता. खूप बोलण्यासारखा आहे या विषयामध्ये. पण पुढे इंटरनेटच्या माध्यमामधून जे काही गुगल लोक वापरतात, गुगल सर्च इंजिन, शोध यंत्र आपण वापरतो, त्यामध्ये असं झालं पाहिजे की मराठीत मी प्रश्न विचारतो आहे की आज उद्याच्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचा कार्यक्रम काय आहे हे मी टाईप करू शकलो पाहिजे मराठीमध्ये, आणि त्याचं उत्तर मला गुगलमधून त्याच वेळीच एकदम मिळालं पाहिजे, मराठीमध्ये मिळालं पाहिजे. हे आव्हान आहे. हे आव्हान आहे. त्यासाठी मराठी बहुलिंग्वल बहुभाषीय असे सर्च इंजिन्स तयार, ते कधीही शक्य होणार नाही जोपर्यंत मला मराठीचा सखोल अभ्यास नसेल आणि संगणकाचा सखोल अभ्यास नसेल तरी शक्यच कधी होणार नाही. त्यासाठी साहित्यिकांना संगणक तंत्र समजणं महत्त्वाचं आहे आणि संगणक तंत्रज्ञान त्यापेक्षाही महत्त्वाचं आहे की आम्हाला मराठी व्याकरण, मराठी शब्दकोश, रसाळ भाषणं जी आता झाली आहेत ते समजायला हवं आहे. त्याच्यात प्रभुत्व आम्हाला मिळालं पाहिजे, तेव्हाच ते शक्य होईल. तर मला मराठीच्या भवितव्यावर काही सांगायचं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा सांगितलं आहे, त्याचं अमरत्व प्राप्त करून दिलं आहे. पण मराठी भाषेसमोर खरोखर आव्हानं आहेत आणि सर्व भारतीय भाषांसमोर सुद्धा आव्हानं आहेत. 12 कोटी महाराष्ट्राचे लोक, 10 कोटी बोलणारे लोक जगभर पसरले आहे. जगात 15व्या क्रमांकाची जी भाषा, अनेक भाषेपेक्षा जास्त इटालियन असेल किंवा फ्रेंच असेल, जर्मन, त्यामध्ये जे विज्ञान अभिव्यक्त होऊ शकतं, ज्ञान विज्ञानाची भाषा झाली पाहिजे. ते आज आपण मराठीतून आज सांगायसाठी होत नाही. त्यासाठी वैज्ञानिकांनी प्रयत्न करायला पाहिजे, माझ्यासारख्या, ते समजून घ्यायला पाहिजे. असे अनेक आव्हानं आपल्या मराठी भाषेसमोर आहेत. कोकणच्या लोकांनी अनेक दिग्गज लोक दिले आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये. आपण पाहिलं वाङ्मयाच्या क्षेत्रामध्ये, सारस्वतामध्ये, विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, गणिताच्या क्षेत्रामध्ये, प्रत्येक क्षेत्रात मला वाटले येणारी भावी पिढी याचाच यावी त्यांची प्रेरणा घेऊन, त्या दिग्गजांची प्रेरणा घेऊन मला वाटते काहीतरी नवीन शोध या भाषेमध्ये लावले पाहिजेत. आणि नंतर एक दिवस असा येईल, मला असं माझं दिसतं आहे की जर भारतीय संस्कृती आणायची असेल तर भारतीय संस्कृत भाषा जगासमोर आली पाहिजे. आणि जेव्हा संस्कृत भाषा ही संगणकाची भाषा होईल आणि भारतीय भाषा ही संगणकाच्या भाषा होतील, त्यावेळी भाषा म्हणजे संस्कृती. भाषेचा लय झाला तर संस्कृतीचा लय झाला समजा. भाषा जर टिकली नाही तर संस्कृती टिकूच शकत नाही. असंच झालं आहे. अनेक फिलिपिन्समध्ये, थायलंडमध्ये, अनेक देशामध्ये असं झालेलं आहे, इंडोनेशियामध्ये. म्हणून ना कोणत्याही साहित्य संमेलनाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे साहित्य आणि तंत्रज्ञान हा असला पाहिजे. आणि त्यातून नवीन विचार समोर आले पाहिजेत आणि ते नवीन पिढीने आणले पाहिजेत. मी असं केलं आहे, मी तसं केलं आहे, मी असं करू शकतो, तसं करू शकतो वगैरे वगैरे. त्याचं प्रात्यक्षिक झाले पाहिजेत. जसं साहित्य समोर होतं तसे प्रात्यक्षिकसुद्धा इथे झाले पाहिजेत. असे अनेक विचार आहेत. मी भाषेचा उपासक आहे, भाषा विज्ञानाचा उपासक आहे. मला कळून चुकलं आहे की जोपर्यंत भाषा समजणार नाही आणि मानवाला जी भाषा मिळाली आहे
ती काय आहे, ते कसं विलक्षण आहे, याच्यामध्ये ती कशी प्रोसेस होते, त्याचं शेवटचं उदाहरण सांगतो की मानवी भाषा आणि मानव हा एक मोठा प्रयत्न जपानमध्ये झाला होता 80च्या दशकामध्ये. जपानला असं वाटलं की आपण नेहमीच अमेरिकेची कॉपी करत असतो, आपण काहीतरी नवीन तयार केलं पाहिजे आणि ते संगणकाच्या क्षेत्रात तयार केलं पाहिजे. आणि त्यांचा जो न्यूनगंड होता की त्यांना इंग्रजी येत नाही आणि त्यांना जपनीज भाषेवरचा त्याचा स्वाभिमान. तर असं होऊ शकेल का की एका बाजूने आपण जपनीज बोलू आणि पण ते इंग्रजी जो रिसिव्हर आहे त्याला इंग्रजीमध्ये कळेल आणि ते इंग्रजीत बोलत असेल तर ते मला जपनीजमध्ये कळेल. हा प्रयत्न मोठा एक प्रोजेक्ट मांडला गेला. त्यासाठी $2 बिलियन 10 वर्ष संशोधन वाढ होतं. आज $2 बिलियन म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता 12,000 कोटी संशोधन वाढ होतं. आणि हा प्रयत्न मी नेहमी त्या सीडॅकला असताना त्यांच्या वर्कशॉप्सला त्यांच्या कॉन्फरन्सला जात होतो. त्याने एक साधं एक त्याचं परीक्षा मांडली होती. 7व्या वर्गाचा पुस्तकातला जो धडा असतो तो आपण महासंगणकाला शिकवायचा, त्यातलं जे काही पॉसिबल आहे, जे काही शक्य आहे. आणि मग त्याला आपण जर प्रश्न विचारतो लहान मुलाला त्या धड्यामध्ये हे उत्तर दे आणि ते प्रश्न विचारेल कोणी, आणि तर संगणक जर देऊ शकला तर त्याला मानवी भाषा कळायला लागली असं आपण समजूया. पण मी सांगतो 10 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर 12,000 कोटीच्या बजेटनंतर संगणक ते करू शकला नाही, महासंगणक ते करू शकला नाही. म्हणजे जी मानवी भाषा दिली आहे, मानवाला जी शक्ती दिली आहे भाषेची, ही किती महान आहे, किती प्रगल्भ आहे याचा विचार येतो. म्हणूनच मला वाटतं की साहित्यिक एक कवी हा वैज्ञानिकापेक्षा श्रेष्ठ आहे हे मी मानायला तयार. त्यामध्ये एक प्रश्न आज मांडला गेला की संगणक किंवा महासंगणक कविता करू शकेल का, ओरिजिनल पोएट्री करू शकेल का. कोणी करूनही दाखवलं आहे की ती कविता करू शकतो. दुसरं त्यापेक्षाही महत्त्वाचं जे एक आव्हान आहे की संगणकाला विनोद समजेल का. जसे विनोदी भाषणं होत होते तर विनोदी भाषण ऐकून संगणक हसायला लागेल का, खतखत हसायला लागेल का. तो प्रश्न अजूनही एक मोठा यक्ष प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी अभ्यास सुरू आहे. त्यातून साहित्य संमेलनाचं महत्त्व अधोरेखित होतं असं मला वाटतं. साहित्याचं महत्त्व अधोरेखित होतं, मानवी भाषेचं महत्त्व अधोरेखित होतं आणि आपल्याला खूप काही मोठं काही काम करायचं आहे. पुनश्च मला इथं बोलावलं, मी किशोरभाईंना सांगू शकतो, आदरणीय अण्णांची अशी इच्छा होती, दारेसाहेबांची अशी इच्छा होती की मी महाडला जावं, तिथे संगणकाचा अभ्यास म्हणजे तिथे अनेक प्रतिभाशाली लोक आहेत आणि मी तिथे जाऊन संगणकाच्या क्षेत्रामध्ये काय करू शकतो असा प्रयत्न करावा. आज हा योग आला आहे. अण्णा इथे नाही आहेत, पण मी जे काही महात्म्य माझ्यासमोर पाहिलं, मला माहीत होतं त्या भूमीचं, या महाडचं, ते ऐकून मी खरोखर प्रभावित झालो आहे. मला नक्कीच मला वाटते या प्रेरणेतून काही आता तंत्रशिक्षणाचं इथं तुम्ही सांगितल्याप्रमाणे मोठं विद्यापीठ इथे होणार आहे महाराष्ट्राचं लोणेरेला. तर त्यातून असा प्रयत्न करण्याचा मी प्रयत्न करेल. पण एक भाषेचा उपासक म्हणून मी आपल्या सर्वांना अभिवादन करतो, सर्व साहित्यिकांना अभिवादन करतो. आणि इतक्या सुंदर तऱ्हेने हे साहित्यिक संमेलन आयोजित केलं आहे आणि इतकी सुंदर भाषणं झाली आहेत आणि पुढे सत्र होणार आहेत. त्यातून आपल्याला नवीन प्रेरणा मिळो हेच विचार व्यक्त करून मी माझे विचार संपवतो. नमस्कार. धन्यवाद.